ठाण्यात नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी RSP विद्यार्थ्यांकडून जनजागृती। ठाणे वाहतूक नियमांचे व्यवस्थित पालन व्हावे यासाठी ठाणे वाहतूक पोलीस आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यातील सगळ्या सिग्नलवर CCTV कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे। त्यामध्ये 7 तारखेपासून ठाण्याच्या कॅडबरी जंक्शन येथे कॅमेरे लावण्यात आले असून ITMS प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। यामध्ये सिग्नल जंपिंग, विदाऊट हेल्मेट, ट्रिपल सीट यासारख्या नियम मोडणारे गुन्हे केल्यास त्यांचे फोटो CCTV कॅमेऱ्यामार्फत काढले जाणार आहे आणि दंड आकारला जाणार आहे। त्याबाबतचे चलन 24 तासात वाहनधारकाकडे जाणार आहे। ही सर्व प्रणाली ऑटोमॅटिक आहे। त्या संदर्भात जागृती करण्यासाठी आज RSPचे विद्यार्थी आणि पोलीस अधिकारी यांनी वाहतूकदारांना नियमांचे पालन करण्याचे धडे दिले। यावेळी समाजसेवक माणिक पाटील, संकल्प इंग्लिश स्कूलचे आणि RSPचे सल्लागार राज परब, बाळा साठे, दीपाली साठे, वाहतूक पोलिसांकडून पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, सहाय्यक पोलीस आयुक्त संध्या भिसे, पोलीस निरीक्षक क्रिश कोकडे इत्यादी उपस्थित होते। माननीय CP सर आणि जॉईंट CP सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी म्हणजे वाहतूक पोलीस आणि सामान्य जनता यांच्यामधला जो इंटरॅक्शन होता किंवा जास्तीत जास्त याच्यातनं भांडणं उत्पन्न व्हायची त्याच्या मध्यनजर ठेवता या ठिकाणी ITMS ची ऑटोमॅटेड पद्धती आपण याच्यात आणलेली आहे। याच्यातनं सध्या फर्स्ट फेज आहे या प्रोजेक्टची, त्याच्यात 12 कॅमेरेज आपण या ठिकाणी लावलेले आहेत। तर या ठिकाणी R&D झाल्यानंतर आता आपण पुढच्या 13 ते 14 जंक्शनवर पुढच्या 15 दिवसात या सिस्टीम कार्यान्वित करणार आहोत। आणि आता लोकांमध्ये आपण जनजागरण करण्यासाठी रोड सेफ्टी पेट्रोलचे आपले जे स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सला आपण रस्त्यावर हे केलेलं आहे, कारण खूप जास्त मोठ्या प्रमाणात व्हायलेशन्स आहेत। तर किमान मुलांचं हे करून आम्ही तर वारंवार सांगतो, पण मुलांद्वारे जर जनजागरण केलं की थांबा, आता आमच्याकडे बघा, आमच्या पिढीसाठी तुम्ही व्यवस्थित रस्ते, सुरक्षित रस्ते ठेवा, यासाठी आपण त्यांना रस्त्यावर घेतलेला आहे आणि त्यांच्या मदतीने नियमन करण्याचा प्रयत्न करत आहोत। हे अभियान पुढचे 8 दिवस या जंक्शनवर होईल आणि ज्या जंक्शनवर सिस्टीम कार्यान्वित होणार आहे त्याच्या पहिले 4 ते 5 दिवस पूर्वी आपण त्या जंक्शनवर RSP मार्फत जनजागरणाचा कार्यक्रम करणार। बेशिस्त वाहन चालकांना मी विनंती करतो, मेसेज नाही विनंती करतो की आपला जीव आमच्यासाठी अमूल्य आहे। कृपा करून आपण हेल्मेट घाला, रॉंग साइड ड्राईव्ह करू नका आणि सिग्नल जम्प करू नका। सिग्नल जम्प केल्यानंतर आपण आपला स्वतःचा आणि समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनधारकाचा जीव धोक्यात घालतो। त्याच्यामुळं आपला जीव अमूल्य आहे। वेळ लागेल, थांबा, थोडंसं थांबला तर आपला जीव वाचू शकतो। धन्यवाद। जे आम्हाला आज DCP साहेबांनी, DCP शिरसाट साहेबांनी जो कोकणे साहेबांपर्यंत बदले साहेबांना सांगून RSPचे जे संकल्प इंग्लिश स्कूलला सांगितलं की RSPचे स्टुडंट म्हणजे पोरं घेऊन आणि तुम्ही RSPचे पद अधिकारी सर्वांनी या इकडे आणि जनजागृती करा, जेणेकरून लोकांपर्यंत हे माहिती पडून द्या की इथे जे कॅमेरे लावलेले आहेत, आपण सिग्नल तोडला तर त्याचा दंड तुमच्या खिशाला बसेल। म्हणजे उद्याच्याला आज लोक पोलिसांना दोषी ठरवत आहेत की आम्हाला अडवत आहेत, आमचे खिशे खाली करतात, आमच्याकडनं पैसे घेत आहेत, रिश्वत घेत आहेत। तर असा हा काय प्रकार होणारा नाही आहे। त्यामुळे पोलिसांना कुठल्याही प्रकारे दोष देण्याचा अर्थ राहत नाही। आणि ॲक्सिडेंट जेव्हा होत आहे, तुम्ही सिग्नल तोडता, समोरची गाडी क्रॉस करते, पटकन तुम्ही उडवता एक दुसऱ्याला आणि मग तुम्ही पोलिसांवर दोष देता की पोलीस काय करत होते। तर पोलिसांचा दोष आता कुठेही इथे दिसण्यात येणार नाही। हा दोष आता आपण आपल्यावर घेतला पाहिजे, कारण जर आपण सिग्नल तोडलं तर समोर ॲक्सिडेंट होणार नाही, कोणाचा जीव धोक्यात जाणार नाही, आपलाही जीव धोक्यात राहणार नाही। तर आज शिरसाट साहेबांनी, बदले साहेबांनी, कोकणे साहेबांनी आणि संकल्प इंग्लिश स्कूलच्या संस्थापक आणि RSPचे सल्लागार मी आहे, राज परब सरी आहे, समाजरक्षक बाला साठे आहे, समाजरक्षक दीपाली साठे आहेत। तर आम्ही सर्वजण संकल्प इंग्लिश स्कूलचे स्टुडंट RSPचे यांना घेऊन जनजागृती करण्याचा जो प्रयत्न केलेला काम केलं त्याला यश जनतेने द्यावं एवढीच इच्छा आहे।
याबद्दल असं सांगायचं की ऍक्च्युली मुळात परिवाराची पण काळजी पाहिजे ना, की आपण एकत्र प्रवासाला निघतो सकाळी सकाळी, तर आपला परिवार आपली वाट बघत असतो. त्यामुळे वाहतुकीचे नियम जर पाळाल तरच आपल्या परिवाराचा सांभाळ कराल असं आपण म्हणतो. म्हणून आज संकल्प इंग्लिश स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांतर्फे, कारण हेच आपले पुढचे भावी नागरिक आहेत, त्यामुळे त्यांच्यातर्फे RSP युनिट नागपूर यांच्यातर्फे आणि आम्ही जे DSP आपले DCP साहेब आहेत शिरसाट सर, कोकणे सर आणि बरोबर सर यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जे जनजागृती मोहीम इथे चालू केलेली आहे. आणि आम्हाला असं नक्की वाटतं की 7 पासून सुरू झालं, अजूनपर्यंत माहीत नव्हतं, पण नक्कीच या मोहिमेचा फायदा होईल आणि प्रत्येकाला कळेल आणि प्रत्येक जण वाहतुकीचे नियम पाळेल. त्यामुळे एवढंच सांगायचं आहे, वाहतुकीचे नियम पाळा, अपघात टाळा आणि आपल्या जीवाला सांभाळा. तर आमचं कंटिन्यू सुरुवात झालेली आहे. आता जसं म्हणतात ना की मैं अकेला ही चलाता लोग आते गए और कारवा बनते गया, तसं DCP सरांच्या मार्गदर्शनाखाली आता जिथे जिथे ते सांगतील त्या ठिकाणी आम्ही तयार आहोत संपूर्ण मोहीम घ्यायला. बरोबर आहे. माननीय CP साहेब व माननीय DCP ट्रॉफिक सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्या इथं ITMS प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. तर आपण RSPचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत हा मेसेज जावा, सर्वांना वाहतूक नियमान पाळावे आणि त्याचप्रमाणे जी सिस्टम लावण्यात आलेली आहे त्यांनी ते नियमांचं पालन करून त्या सिस्टमप्रमाणे फॉलो करायला पाहिजे. कारण जर तुम्ही वाहतूक नियमांचं जर फॉलो केलं नाही, त्याचं उल्लंघन केलं तर ITMS प्रणाली मार्फत तो दंड आकारण्यात येईल. त्यामुळं आम्ही हे बॅनर लावून RSPचे मुलं यांच्या मार्फतीने सर्व जे वाहन चालक आहेत त्यांना आवाहन करतो, नागरिकांना आवाहन करतो, त्यांनी सर्व वाहतूक